पीक विमा मिळेना, हदगावमध्ये शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। मागील वर्षी 2025 मध्ये झालेल्या अतोनात पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या नुकसानीत शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापूस पीक पूर्णतः नष्ट झाले आहे। मात्र शासनाकडून अद्याप पीक विमा देण्यात आलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। माहे जानेवारी मध्ये चालू वर्षात पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असं आश्वासन देण्यात आले होते। मात्र अद्याप पीक विमा जमा न झाल्याने आज हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देत जोरदार निदर्शने केली। यावर्षी भरपूर पाऊस झाला, सतत अतिवृष्टी खूप दिवस चालली। दिवाळी झाल्याच्या नंतरही बी डिसेंबर पूर्ण महिना पाऊस पडला, त्याच्यामुळं अतोनात पिकाचं नुकसान झालं। कुजून गेली सोयाबीन आणि घोषणा करायली काय की कितीतरी 17,500 देतो, 18,500 देतो। आजपर्यंत कुठलाही नवा रुपया शेतकऱ्याच्या दमडीसुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात न दिल्यामुळं आम्ही आमचा आक्रोश म्हणून आम्ही येत्या 15 दिवसाच्या उलटून गेल्याच्या नंतर 16व्या दिवशी आम्ही तहसील कार्यालय हदगाव येथे आमच्या नाईलाजास्तव आम्ही उपोषण करणार आहोत। आम्हाला पैसे न दिल्यामुळे नाही, परंतु आमचं आता आम्हाला कुठं न्यायच मिळून झाला। अगोदर निवेदन देऊन सुद्धा देईन झाले, मग आम्हाला नाईलाज आहे। आमचं नुकसान झालं, आम्हाला शासन देत नाही। शासनावर रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही उद्या उपोषणाला बसणार आहोत।